नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आसपास घडणाऱ्या घडामोडींवरती आपण गप्पा मारत असतो. मी बोलत असते, तुम्हीसुद्धा कमेंटमधनं व्यक्त होत असता. एक विषय आत्ता ऐकायला मिळतोय, बघायला मिळतोय सगळीकडेच. मूल असणे नसणे. ज्यांना मूल नसतं त्यांना ते मूल हवं 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 असतं, आणि ज्यांना मुलं असतात त्यांना काय ते मुलं असून काय उपयोग असं होत असतं बऱ्याच वेळेला. काही वेळेला म्हणजे न बोललेलंच बरं. त्रास कुणाला नको असतो ना शेवटी. पण ज्यांना मूल नसतं त्यांना ते मूल होण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतात. हल्ली तर टी व्हीवर जाहिरात येते की 1 वर्ष झालं लग्नाला आणि मूल नाही झालं तर लगेच दाखवा दवाखान्यात. पूर्वी 16-16 वर्ष कोणी दाखवत नव्हतं. 16-16 वर्षांनी सुद्धा मुलं झालेली. आम्ही लहान होतो, आमच्या घराशेजारी एक बाई होत्या, त्यांना 16 वर्षांनी मूल झालं होतं. तेव्हा काही दवाखान्यात दाखवणं वगैरे काही प्रकारच नव्हता. आसपासच्या बायका म्हणायच्या होईल होईल, उशिराने सुद्धा मुलं होता, उशिराने सुद्धा मुलं होता. तर 16 वर्षांनी त्यांना मूल झालं होतं. तर हल्ली ते सोशल मीडियावरती किंवा सेलिब्रिटीज ह्यांचं ते लहान मुलांची व्हिडिओज हे ते, किंवा त्यांनी IVF केलेलं असतं, कृत्रिम गर्भधारणा, टेस्ट ट्यूब बेबी, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात आणि ते सर्व ते सोशल मीडियावरती शेअर करत असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तीला पण असं वाटायला लागतं की नाही, आपल्याला पण हे सगळं केलं पाहिजे आणि करावं. आणि मग ते मूल होण्यासाठी प्रचंड कष्ट करतात, मुलं होतात त्यातनं. आणि ती मुलं झाल्यानंतर एका कपलला 5 महिने त्यांनी ती बाळं सांभाळली, कृत्रिम गर्भधारणेतून झालेली. आणि मग त्याच्यानंतर त्यांना ते लक्षात आलं 5 महिन्यानंतर की ही मुलं आपली नाही आहेत. म्हटलं मला काही कळलं नाही, असं कसं काय कळलं आणि असं कसं काय लक्षात आलं? 5 महिन्यात काय कुणाचे काय गुण कळतात का, दिसतात सारखी? पण त्यांनी असं त्या सोशल मीडियावर सांगितलं की 5 महिन्यात आमच्या लक्षात आलं. खरं तर ती बाळं इतकी सुंदर आहेत, ती बाळं पण बघितली तर खरं तर ते एक बापासारखं दिसतंय, एक आईसारखं दिसतंय. पण तरी त्यांनी सांगितलं की आम्ही त्याची DNA टेस्ट केली 5 महिन्यात, आणि त्यांना कळलं की ही दोन्ही मुलं त्यांची नाहीच आहे. दिल्लीतला एक प्रसंग आहे हा, दिल्लीतली ही घटना आहे. आणि म्हणून मग ते पुन्हा त्यांनी पोलिसात गेले. पुन्हा ते ज्या ठिकाणून त्यांनी ते IVF केलं होतं तिथं त्यांच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली, तिथं त्यांच्यावर केस घातली त्यांनी. आता खरं हे सगळं 5 महिन्यातच ते बाळाची त्यांना DNA टेस्ट का करावी लागली हे काही कळलं नाही. पहिली गोष्ट त्याच्यात त्यांनी लिहिलंय की त्या बाळाचे ज्या सवयी आहेत त्या आमच्याशी जुळत नाहीत. आता 5 महिन्यात काय सवयी लागली त्यांना? IVF का होईना जरा बाळ झाली होती. जरा सारखं फिरू नका हो, ते डोळ्याला हे होतंय. एका ठिकाणी बसा, ते डोळ्याला माझ्या गरगर गरगर व्हायला लागले. एका ठिकाणी बसा, ते गरगरतंय, मग मला ते बोलता येत नाही. एका ठिकाणी गप्प बसा जरा. सारखं इथनं दिसता तिथनं दिसता, चारी बाजूनी दिसायला लागलाय तुम्ही. म्हातारपण अवघड आहे. काय असू दे. तर ते लहान मुलाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर खरं तर ते लहान बाळ शेजारचं सुद्धा किती छान वाटतं, गोड वाटतं. कितीतरी जण ज्यांच्याकडे लहान मूल नसतो ते लहान मूल शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या लहान मुलावरती प्रेम करून ते आपली हौस भागवून घेतात. कितीतरी जणांना मी बघितलेलं आहे. आणि जे लोक दत्तक घेतात त्यांचं काय, कितीतरी ठिकाणी मी बघितलेलं आहे की कुठूनच ते दत्तक मूल आईबापांसारखं दिसत नाही. आणि काही वेळेला त्या आईबापांजवळ राहून, त्या फॅमिलीत राहून ते मूल त्यांच्यासारखंच दिसायला लागतं, त्यांच्यासारखंच वाढतं, त्यांच्यासारखेच विचार करायला लागतं, त्यांच्यासारखीच भाषा बोलायला लागतं.
म्हणजे जे त्या ठिकाणी त्यांनी ते मला न्यूज ती जी बघायला मिळाली की ही बाळं आमची नाही आहेत आणि आमची बाळं कुठे आहेत शोध लावा. तर त्या ठिकाणी आपण काय कुणाला सांगू शकत नाही. हा भावनेचा इमोशन्सचा हे आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे काय सांगणार. पण असं वाटलं की 2 बाळं तुमच्याजवळ गेले 5 महिने आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रेम करताय, तर आपली म्हणून सांभाळायला काय हरकत आहे. जर का ती दोन्ही मुलंच असती तर मग हौशीने सांभाळली असती, दिली का असती का, किंवा असं काही केलं असतं का. त्या दोन्ही मुलीच आहेत. पण मुली आहेत म्हणून काय झालं. म्हणजे लोकांची मानसिकताच काही कळत नाहीये. आता समजा ती मुलं तुमची नाही आहेत बायोलॉजिकली, DNA टेस्टमध्ये तुमची 3 मुलं निघाली नाहीत, मग तुम्ही काय करणार आहे. देऊन टाकणार आहे. काय करणार आहे ती मुलं. असं काय ती काय म्हणजे ही कुठली मानसिकता आहे. ते बाळ आहे. कुत्र्या मांजराची पिल्लं सुद्धा आपण जी बाहेरून घरात आणतो रस्त्यावरची सुद्धा, ती सुद्धा किती आपलेपणाने आपण त्यांना जवळ घेतो, प्रेमाने आपली असल्यासारखं त्यांना पुढे कितीतरी वर्ष सांभाळतो. किती लळा लागतो आपल्याला. आणि हे कुठलं काय असं. मला ते जरा म्हणजे ठीक आहे त्यांना ते DNA टेस्ट का करावी वाटली काय हे काही कळलं नाही. पण असं काही कोणी आयुष्यात मला नाही वाटत की कोणी कुणाची DNA टेस्ट करतं. हे काय मला असं पटलं नाही ते काही. पण ठीक आहे काहीतरी झालं असेल. पण अशा ह्या जेव्हा आहे की तुम्हाला 2 बाळं तर मिळालेली आहेत. मी आवाज येतोय मला इथं. असं का. मला नाही ना सर डिस्टर्ब का करताय तुम्ही आज मला. असं का लहान मुलासारखं करायला लागलाय. तर कितीतरी ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की बाळं होतात आणि ती झालेली बाळं IVFनी बाळं झाली. त्यानंतर ती बाळं खूप कष्ट करून सुद्धा जगली नाही. त्या आईवडिलांचं दुःख बघितलेलं आहे, त्या कुटुंबाचे हाल बघितलेले आहेत त्या बाळासाठी. आणि या ठिकाणी ती 2 बाळं तुमच्या घरात सुखासमाधानाने आनंदाने खेळतायत. गोकुळ झालंय तुमच्या घराचं. आणि ही आम्ही कुणाची तरी दुसऱ्याचीच बाळं सांभाळायला लागलोय, आमची बाळं कुठे गेली असं ते सारखं न्यूजमध्ये यायला लागले. ते मला जरासं थोडंसं खटकलं की नाही एकदा आईबाप तुम्ही झालेला आहात त्या 2 बाळांची. आणि ते पिक्चरमध्ये पूर्वी बघत होतो की आपण हॉस्पिटलमध्ये मुलं बदली होतात, हे होतात ते होतात आणि मग त्याच्यानंतर ती परत मिळतात वगैरे. ते आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कधी कुठे घडलेलं बघितलेलं नाहीये. आणि हे असे टेस्ट वगैरे करणं हे तर मी कधी ऐकलेलंच नाही. ते कुठे करतात फक्त कुठेतरी काहीतरी कायदेशीर मॅटर झालेलं असतं त्यावेळेला फक्त ते करतात. पण हे असं नॉर्मलमध्ये त्यांनी ते का केलं. आणि आता ती बाळं आपली नाही आहेत आणि आपण सांभाळतोय ही त्यांना भावना आहे. कसं वाटतं ना हे सगळं. असं ज्यांना मुलं नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये बाळ नाही आहे, ज्यांनी दत्तकसाठी अप्लाय केलंय तरी सुद्धा त्यांना बाळं मिळत नाही आहेत, त्यांचे हाल बघा. आणि तुम्हाला ही 2 बाळं आलेली आहेत तुमच्या घरामध्ये IVFनी का होईना. पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की ही आमची बाळं नाही आहेत आणि आम्ही कुणाची तरी दुसऱ्याचीच मुलं सांभाळतोय. फार असं मला ते असं वाईट वाटलं की आईवडिलांनी असा कसा काय विचार केला की आम्ही दुसऱ्यांची बाळं सांभाळतो. जे आपल्या पदरात आहे आत्ता, ज्याला तुम्ही अगदी जन्म दिल्यापासून तुम्ही सांभाळताय, जन्म दिलाय त्याला त्या बाळांना, तरी सुद्धा तुम्ही त्यांना आपलंसं म्हणू शकत नाहीये. जरा विचित्र वाटलं. मला हा विचारच विचित्र वाटला. आणि म्हणून मला असं वाटलं की काय हे चाललंय. ज्यांना बाळ मिळत नाहीये ना त्यांचं बघा, ज्यांच्या घरात बाळ जन्मत नाहीये त्यांचं बघा काय असतंय त्यांच्या घरामध्ये अवस्था. बाळासाठी धडपड करत असतात. मी आता 45व्या वर्षी एका कपलनं दत्तकसाठी अप्लाय केलेलं बघितलं. मी म्हटलं कशाला आता अप्लाय केलं. आहेत ना घरामध्ये, गोकुळच आहे नाहीतरी तुमच्या घरात,
मग कशाला वेगळं तुम्हाला पाहिजे? नाही नाही, आमचं आमचं म्हणून पाहिजे, म्हणून दत्तक. मग ते आमचं आमचं म्हणून पाहिजे दत्तक, कायदेशीर का होईना ते आमचं पाहिजे म्हणून दत्तक. मग ते कुठे बायोलॉजिकली तुमचं असतं, कुठे DNA जुळतात, पण तरी त्या दत्तकसाठी लागलेल्या रांगा किंवा दत्तकसाठी लागलेलं किती ते नंबर लागावं म्हणून लोक धडपडतात. हे बघितलं तर असं वाटतं की तुमच्या घरात 2 बाळं आलेली आहेत, सुखरूप आहेत, छान आहेत, मस्त आहेत, आणि तुम्हाला त्याची किंमत नाही, आणि तुम्ही झगडताय की आमची बाळं आता कुठे आहेत. कुठेतरी सुखातच असतील, सुखातच आनंदात राहत असतील, पण ही 2 बाळं जी तुमच्या घरात आहेत त्याच्यावर प्रेम करताना आता तुम्ही कमी पडणार का? दरवेळेला त्या बाळांना घेताना तुम्हाला ते परकेपणा जाणवणार का? आता कुत्र्या मांजऱ्याला आपण आपलेपणा लावतो आणि हे कसलं काय? मला तो विचार नाही आवडला. ती न्यूज असेल, नुसती न्यूज बातमी करण्यासाठी म्हणून तर ठीक आहे, पण नाही आहे, सातत्याने यायला लागले त्यावरती, म्हणून मला ह्यावरती बोलावंसं वाटलं आणि म्हणून मी बोलले.